आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। गो माता की जय। भारत माता की जय। यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः। भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकावर गीतार्णवातला हा 12वा अध्याय। दासोपंत पुढे म्हणतात, यस्मान्नो द्विजते लोको, याच्यामध्ये लोक यस्मान्नो द्विजते लोकांनो द्विजते चयः या पदावरती भाष्य दासोपंतांनी केलेलं आपण ऐकलं। पुढे हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः या पदावरती दासोपंत निरूपण करतायत। अर्जुनाला ते सांगतात की माझा प्रिय भक्त कोणता, याविषयीचं विवेचन श्रीकृष्ण अर्जुनासाठी करतायत। अर्जुनाचा हा संभ्रम आहे की नेमका कोणता भक्त मग देवाला प्रिय आहे, ते त्याला जाणून घ्यायचे। त्याची ती जिज्ञासा परिपूर्ण करताना, त्याचं समाधान करताना श्रीकृष्ण या सर्व भक्ताच्या लक्षणांची जणू काही मालिकाच अर्जुनाच्या समोर ठेवतायत आणि पुढे ते असं म्हणतात, हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः। ते म्हणतात, पदार्थाची या संप्राप्ती जने केली स्तुती वासना पोषे वीरपती उपजे हर्षू। पदार्थाचा नाशू होय आगीचे महत्व जाय आळूची एकाधाये दिसे साचारू लोक करीती अमानू तै विषादू होये उत्पन्नू हर्षाबाधी तैसा दहनू तैसा तो अहर्षू। दुजया पासाव बलवत्ता आपुला विनाशू देखता कपदा ते उपजे सर्वथा ते भय जाणावे। स्वार्थ परार्थ सोसणी चिंता कीजे मनी तो उद्वेगू धनुपाणी जाणावा तुआ। मी माझी कैसी जिती वैये कासेन नाशती पदार्थ कवणे मिळती उपाये पा। ऐसा उद्वेगू सांगितला जो मना वेगू उचलला जो मनोवेगू उचलला स्थिरून बैसे काही केला ते झाले नवीश। या परी हर्षामर्ष दोन्ही भय उद्वेग धनुपाणी द्वैताभिनिवेशे करुणी हृदयी उपजती। येही स्वभाव जो सुटला न चळे गुणी डोलविला मेरू जैसा नृपाळा येणे पवने। लाभ अलाभ हे दोन्ही प्रारब्धे सारिखे मानी की तया ईश्वराची करणी देखो निसंतोषे देहीन धरी अहंता स्वजनी स्वार्थी ममता परजनी तरता माते जाणोनी तया भय उद्वेग कवणे स्थानी का कैसा धनुपाणी। ऐसा निर्विकारू भजनी माझ्या प्रवर्ते ऐसा अलंकृत लक्षणी भक्तु देखसी धनुपाणी सत्य दुजे मज वाचूनी न मने जया। पुन्हा ही भक्ताची लक्षण दासोपंत श्रीकृष्णाच्या तोंडून अर्जुनाला सांगतायत। बघा, व्यवहारामध्ये प्रत्येक नात्यामध्ये एक वेगळा व्यवहार असतो। कुटुंबाच्या बाहेर वेगळा व्यवहार असतो। समाजातील प्रत्येक व्यावहारिक नात्याला एक वेगळा दृष्टिकोन असतो, एक वेगळं अंग असतं। आणि या प्रत्येक व्यवहारामध्ये
माणसाचे विकार कसे उत्पन्न होतात याचं सूक्ष्म विवरण दासोपंत करतात. आत्यंतिक जवळचा माणूस असेल, जवळचं नातं असेल, प्रेमाचं असेल, तरी सुद्धा त्याच्या संदर्भात निर्माण होणारे विकार, व्यावहारिक दृष्ट्या येणाऱ्या संबंधांनी निर्माण होणारे विकार, या सर्वांच्या वरती अतिशय सूक्ष्मपणे प्रकाश यामध्ये टाकलेला आहे. दासोपंत म्हणतात, एखाद्या पदार्थाची प्राप्ती झाली की आपण किंवा जन तुमच्याकडून प्राप्ती झाली तर त्याची स्तुती करतात आणि मग वासना ही निर्माण व्हायला लागते मनामध्ये, ती तिचं परिपुष्ट होत राहते आणि मग आपली स्तुती इतरांनी करावी ही वासना मनामध्ये निर्माण होते, त्याचा आनंद वाटू लागतो आणि अशा प्रकारचा आनंद ह्या ठिकाणी निर्माण होतो. आता हे विकार कुठे कुठे उत्पन्न होतात, त्याच्या जागा कुठे, हे नेमकं सांगायचं कशासाठी? तर हा लगाम आखडायचा कुठे हा आम्हाला कळलं पाहिजे. तत्क्षणी कळलं पाहिजे की हे मना तू इथं स्वतःला आवरलं पाहिजे. आणि म्हणून ती सगळी ठिकाणं, दोष उत्पत्तीची ठिकाणं, विकाराची ठिकाणं दासोपंतांनी ती दाखवून दिली, अंगुली निर्देश केलाय. आणि मग आमच्यासारख्याला हे कळलं पाहिजे की इथे विकार उत्पन्न होतो, इथे स्वतःला आवर घातला पाहिजे. पदार्थाचा नाशू होय, अंगीचे महत्व जाय, आळूची एखादा ये दिसे साचा. आणि मग लोक त्या पदार्थाची प्राप्ती झाली नाही की मग त्या माणसाचं महत्व मान्य करत नाही, तुमचं मान्य महत्व करत नाही आणि मग त्या माणसाचा अपमान होतो, आपला अपमान झाला असं वाटायला लागतं. लोक अमान करतात आणि तिथे दुःख उत्पन्न होतं, विषाद उत्पन्न होतो, अहर्ष उत्पन्न होतो. हा हर्ष आणि अहर्ष हे उत्पत्तीची ठिकाणं दासोपंतांनी आम्हाला सांगितली. अजून दासोपंत पुढे जाऊन असं म्हणतात की दुजया पासा व बलवत्ता आपुला नाशू देखता. आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी बलवान आहे, श्रेष्ठ आहे, सगळ्या बाबतीत, आर्थिक बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत, सशक्ततेच्या बाबतीत, इतर कुठल्याही श्रेष्ठतेच्या बाबतीत, वर्णाभिमानाच्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत दासोपंत असं म्हणतात की दुसरा कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, सामर्थ्यवान आहे, बलवान आहे, बलवत्तर आहे. असं जेव्हा एखाद्याच्या लक्षात येतं तेव्हा कपदातो उपजे सर्वथा, त्या माणसाच्या मनामध्ये कपट उत्पन्न होतं आणि हा जो कपटाचा भाग आहे तिथेच भय सुद्धा उत्पन्न होत असते. हे भयापोटी कपट उत्पन्न झालेलं असतं. द्वेष उत्पन्न होतो, कपट उत्पन्न होतं, ईर्ष्या उत्पन्न होते, आसूया उत्पन्न होते. या विकारांची उत्पत्ती या ठिकाणी होते आणि मग स्वार्थ परार्थ सोसणी, चिंता की जे मनी तो उद्वेग उधनुक पाणी जाना वातवा. आणि मग याच ठिकाणी स्वार्थ उत्पन्न होतो, याच ठिकाणी मनामध्ये चिंता उत्पन्न व्हायला लागते, चिंतेची सुरुवात होते आणि हे धनुक पाणी त्याच ठिकाणी उद्वेग निर्माण होतो. या विकारांच्या परी आहेत बरं का, अतिशय सूक्ष्म अशा परी आहेत. हर्ष, अहर्ष, विषाद, दुःख, आनंद, त्यानंतर चिंता, अमान वाटणे किंवा त्याला अपमान असं म्हटलंय, अपमान वाटणे, कपट उत्पन्न होणे, ईर्ष्या उत्पन्न होणे, द्वेष उत्पन्न होणे, असूया उत्पन्न होणे, या सगळ्या विकाराच्या परी आहेत. या सूक्ष्मतरपणे हळूहळू एखाद्या फुलाची पाकळी जशी उमलत जाते तशी दासोपंतांनी सूक्ष्मपणे ती आम्हाला उलगडून सांगितली आहे. तिथे ठिकाणं सांगितली आहेत, ते प्रसंग सांगितलेत, त्या भावना सांगितल्यात, ते व्यवहार सांगितलेत की अशा अशा व्यवहाराच्या ठिकाणी असं होतं बरं का, असा राग येतो, असा उद्वेग उत्पन्न होतो, चिंता उत्पन्न होते, राग येतो आणि त्याचबरोबर कपट मनामध्ये येतं. कपटाच्या ठिकाणी ती जागा भयाने घेतली जाते, भय उत्पन्न होतं. मग चिंता, भय, उद्वेग हळूहळू ते वाढत जातं आणि पुढे दासोपंत म्हणतात, मी माझी कैसी जिती वैरिये कासेन नाशती. मी कसा जिंकेल, माझा वैरी कसा नाश पावेल. पदार्थ कवणे मिळती उपाय पा, कोणत्या पदार्थानं मी माझ्या वैऱ्याचा नाश करू, असा विचार माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतो. बघा ह्या पायऱ्या किती सूक्ष्म आहेत. हळूहळू एखाद्याच्या मनाबद्दल मनामध्ये राग कसा
उत्पन्न होतो आणि टोकाचं पाऊल माणूस कसं घेतो याच्या ह्या पायऱ्या आहेत, याचे हे स्तर आहेत. आणि मग तो असा विचार करायला लागतो, ऐसा उद्वेगू सांगितलं तो मनोवेगू उचल. आणि मग मन उचल खातं, उद्वेग उत्पन्न होतो एखाद्याच्या बद्दल, राग द्वेष वैरी वाटायला लागतो, त्याचा नाश करावा. हा नाश कसा होईल, कोणत्या पदार्थानं होईल असा विचार तो करायला लागतो. आणि मन उचल खातं, मनोवेग उचलला, स्थिरीवून पैसे काही केला ते झाले न विष. कुठल्याही पद्धतीने त्याच्या मनाला स्थिरता नाही. ज्या क्षणी वैर्याचा नाश होईल त्याच क्षणी हा स्थिर बसेल आणि मनामध्ये हे विष असं उत्पन्न होतं. या परी हर्षामर्ष दोन्ही, आणि हर्ष आणि अहर्ष अशा प्रकारे उत्पन्न होतात. भय उद्वेग धनुक पाणी द्वैताभिनिवेश करुनी हृदय उपजती. आणि हृदयामध्ये अशा प्रकारचे हे उद्वेग आणि भय असं उत्पन्न होतं. आणि हे कसं आहे तर हे नृपाळा, हे अर्जुना, हे राजा, हे राजन, मेरू जैसा नृपाळा येणे पवने चढे गुढी डोलविला. वारा जसा पर्वताला हलू शकत नाही अशा प्रकारचं हे जे मन आहे ते मन जर दृढ असेल तर ते हलणार नाही. पण मन जर दृढ नसेल तर ते मन चळेल, ते ढळेल आणि हे विष त्याच्या मनामध्ये ढवळलं जाईल. लाभ अलाभ दोन्ही प्रारब्धे सारिखे मानी की तया ईश्वराची करणी देखोनी संतोष. पण माझा भक्त असा नाही. माझ्या भक्ताच्या मनामध्ये लाभ आणि नुकसान, नफा तोटा या दोन्ही गोष्टी हे प्रारब्ध म्हणून तो स्वीकारतो आहे. ईश्वराची ती करणी आहे असं म्हणून त्याचा तो मोठ्या आनंदानं स्वीकार करतोय. देहामध्ये अहंता नाही, स्वजनी, स्वार्थी, ममता, परजनी, इतरता असा त्याचा व्यवहार नाही. सगळे समत्व बुद्धीनं, मैत्र भावनेनं वागवणारा, ज्यांच्या ठिकाणी मला जाणणारा असा हा माझा भक्त आहे. आणि अशा भक्ताच्या ठिकाणी हे धनुक पाणी, भय आणि उद्वेग हे कसे तिथे असतील बरं? कारण त्याचं मन हे मेरू पर्वतासारखं स्थिर आहे. वाऱ्यानं ते चळणार नाही, ढळणार नाही. लोकांनी त्याच्याबरोबर कसाही व्यवहार करू दे, त्याच्या मनामध्ये कधीही हे द्वैत उत्पन्न होणार नाही. आणि असा निर्विकार असणारा माझा भक्त माझ्या भजनामध्ये प्रवर्तलेला आहे. ऐसा अलंकृतू लक्षणी असं म्हटले त्यांनी भक्ताला. अशा लक्षणांनी साळंकृत असलेला, अलंकृत असलेला, भूषणावह असलेला, ही आभूषणं त्याच्या देहावरती आहेत, मनावरती आहेत. ही आभूषणं म्हणजे कोणती आहेत तर या गुणांची आभूषणं आहेत. बरं, हे गुण आहेत का सगुणाचे? तर निर्विकारतेकडं जाणं हे सगुणाचं लक्षण सांगितले. किती विसंगतीत संगती लावली आहे बघा. म्हणजे काय? सगुणाची पूजा आहे पण निर्गुणानं करायची. समत्व भावनेनं साऱ्या ठाई ईश्वर बघायचा आहे आणि हे सगळे गुण हे माझ्या भक्ताचे अलंकार आहेत. आणि असा अलंकाराने मंडित असलेला, सजवलेला, साळंकृत असलेला हा माझा भक्त हे धनुक पाणी माझ्याशिवाय दुसरं कुठलंही सत्य या सृष्टीमध्ये आहे असं तो मानत नाही. समे प्रियहा च या पदावरती ते पुढे बोलतात. तो माते प्रिय जाणावा माझा गुणू पांडवा, न करावा कवणी हेवा तयाचा अपार भक्तासती परी अवघेची प्रिय न होती. ऐसे निजदास वीरपती वाचूनिया मज पासावही अर्जुना, न इच्छी जो कामना भजनी सीणो मानिना. ऐसा भक्तू अनपेक्षपण तयाचे, ना वर्णवे माते वाचे. तथापि संक्षेपे भक्तांचे बोले न उदारपण. खरं म्हणजे पानाला पान फुटत जावं ना तसं शब्दाला शब्द फुटत जातो दासोपंतांचा. आणि ते थकत नाहीत भक्ताचं वर्णन करताना. सतत अर्जुनाला श्रीकृष्ण त्याच्या भक्ताचं वर्णन करून सांगतायत
की हा माझा भक्त किती कसा आहे, कसा निर्विकार आहे. ते असं म्हणतात की आणि असा समय प्रिय हाच, कोणता असा मला भक्त प्रिय आहे. पुन्हा सांगतायत ते कसा, तर हे पांडवा, असा मला भक्त असा प्रिय जाणावा जो कुणाचाही हेवा करत नाही, कुणीही त्याचा हेवा करत नाही. अपार भक्त असती. खरं म्हणजे माझे भक्त थोडे आहेत का? माझे भक्त म्हणवून घेणारे, माझा भक्त आहे असे म्हणवणारे या पृथ्वी तलावर असंख्य आहेत, अनंत आहेत, कितीतरी भक्त आहेत. पण परी अवघेची प्रिय न होती. पण सगळे भक्त मला प्रिय होतात का? तर होत नाहीत. सगळे भक्त प्रिय होत नाहीत. ऐसे निज दास वीरपती वाचुनिया, जे केवळ मी होऊन राहतात, मला सर्वस्व समर्पण करतात, तेच माझे निजदास होतात. त्यांच्या वाचून मला दुसरा कुठलाही भक्त प्रिय नाही. इतकं सूक्ष्म वर्णन आहे की माणूस त्याच्यामध्ये सलग वाचताना इतका बुडून जातो ना की दुसरं काहीच नकोसं वाटतं. आणि म्हणून माझ्यापासून सुद्धा हे अर्जुना कुठलीही कामना तो करत नाही. भजनामध्ये त्याला थकवा वाटत नाही, शीण येत नाही. माझ्या भजनाचा ज्याला शीण वाटत नाही, आणि असा भक्तू जो अनपेक्षपणे, अनपेक्षा असलेला, निरीच्छ असलेला, वासना रहित असलेला असा माझा भक्त माझ्या वाचेनं मला त्याचं वर्णन करणं खरं म्हणजे अशक्य आहे. तरी सुद्धा हे संक्षेपानं मी तुला सांगतोय. मला या ठिकाणी एक गोष्ट आठवते, पुराणातली गोष्ट आहे अर्थात. सांदीपनी ऋषींच्या पूर्वजन्माची गोष्ट. संदीपक नावाचा हा त्यांचा पूर्वजन्म आहे. आपल्या गुरुकडे शिक्षण घेत असताना 12 वर्ष शिक्षण घेतलं आणि इतका नम्र, इतका अभ्यासू, अतिशय तैल बुद्धीचा असा हा संदीपक वेदधर्म नावाच्या ऋषींकडून, आपल्या गुरूंकडून शिक्षण घेत होता. आणि 12 वर्षांनी आता आपल्या गुरूंचा आणि आपली ताटातूट होणार, आपल्याला इथून जावं लागणार असं वाटल्यामुळे त्याला फार वाईट वाटतं. वेदधर्म ऋषींची जी पत्नी होती तिलाही खूप वाईट वाटलं की इतका चाणाक्ष, अतिशय कृत्यदक्ष असलेला, सगळं काम करायचा घरातलं तो, आणि असा आपला हा शिष्य आता हा आश्रम सोडून जाणार, तेव्हा खूप वाईट वाटलं त्यांना. आणि मग वेदधर्म नावाच्या हे जे ऋषी होते, गुरु होते, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परिणत प्रज्ञतेची वेळ आली आणि सगळ्या शिष्यांना समोर आपल्या बसवलं आणि त्यांनी सांगितलं की आता ही तुमची शेवटची परीक्षा होईल आणि तुम्ही इथून आपापल्या मार्गाला जाल, आपले झेंडे समाजामध्ये रोवाल, पांडित्य, वेद पारंगत तुम्ही झाला आहात आणि समाजामध्ये ही शिकवण सगळीकडे द्याल, प्रसार कराल, प्रचार कराल, आणि यानंतर आपली भेट होईल न होईल. पण मला एक, माझे तुम्ही प्रेमळ भक्त आहात म्हणून आज माझं मनोगत तुम्हाला सांगायचंय. काय मनोगत आहे? मला माझ्या पूर्वजन्माच्या पापांचं फळ भोगण्याची आता वेळ आलेली आहे. मला अंतर्ज्ञानानं असं समजतंय की ती वेळ येऊन ठेपली आहे आणि त्यासाठी मला ते कर्म करावं लागणार आहे आणि मला काशी क्षेत्री जावं लागणार आहे. काशी क्षेत्री गेल्यानंतर जवळजवळ 2 तप तिथं राहायचे आणि यावेळी काशी निवास करत असताना गंगेच्या तीरावरती मी राहीन. मला एका शिष्याची गरज आहे. तुमच्यापैकी जर एखादा शिष्य माझ्यासोबत येणार असेल, यायची त्याची इच्छा असेल, तर त्यानं माझ्यासोबत यावं. पण त्यापूर्वी मी हे सांगू इच्छितो की तिथे गेल्यानंतर मात्र केवळ मी पंडित आहे, वेदधर्मा ऋषी आहे म्हणून मला चांगली चुंगली भिक्षा येईल आणि लोक माझा सन्मान करतील आणि हत्तीवरून मिरवणूक वगैरे निघेल, असा मात्र मनामध्ये काही गैरसमज करू नका. मग काय, तर माझ्यासोबत यायचं आहे तर माझी सेवा करण्यासाठी यावं लागेल. ही काय सेवा करायची आहे? गुरूंची सेवा करायची आहे. फक्त स्नानादी कर्म आणि भोजन याची व्यवस्था नव्हे,
तर मला तिथे गेल्यानंतर कुष्ठ निर्माण होईल, माझ्या अंगावरती कुष्ठ येईल, कुष्ठरोग होईल आणि तो पुढचे 12-24 वर्ष राहील आणि त्याची तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की कोणीतरी एखादा माझ्यासोबत येईल आणि माझी सेवा करेल. इतका वेळ शिष्यांची सोबत जायची जरी तयारी असली तरी मनामध्ये हो म्हणणारे शिष्य कुष्ठ उत्पन्न होणारे म्हणल्यावर सगळे चिडीचूप बसले. पण एका क्षणात संदीपक हा जो विद्यार्थी होता त्यानं हात वर केला, गुरुजी तात्काळ हे मला आज्ञा करा, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि हा संदीपक वेदधर्म ऋषींच्या सोबत, आपल्या गुरूंच्या सोबत काशी क्षेत्री गेला, तिथे राहिला, गुरूंची सेवा केली. ही सेवा करत असताना गुरूंना कुष्ठ झालं. कुष्ठ आल्यानंतर गुरु अतिशय चिडचिड करत होते, अखंड त्या संदीपकावर रागवावं, चिडावं. त्यानं भिक्षा आणली की त्याच्यावर, त्याच्या अंगावरती फेकून द्यावी, हे का आणलं, ते का आणलं. आणि संदीपकानं मात्र अतिशय प्रेमळपणे या आपल्या गुरूंची सेवा करावी. गुरूंचं अंग पुसून काढावं, स्वच्छ करावं, काढे करावेत, काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणाव्यात, त्याचा रस काढावा, तो अंगाला लेप द्यावा. अखंड अहोरात्र इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा की प्रत्यक्ष महादेवाच्या, विश्वेश्वराच्या जवळ असूनही तो कधीही देवळात गेला नाही, कोणत्याही देवाला तो गेला नाही. आणि आश्चर्य वाटलं महादेवांना, काय शिष्य आहे म्हणाले गुरुचा, इतका माझ्या तीरावरती इथे जवळ राहतो, माझ्या मंदिराजवळ राहतो आणि माझ्या दर्शनाला आला नाही, कमाल आहे. गुरुची सेवा अहर्निशी, अखंड, नित्य अशा प्रकारचे हा संदीपक करत होता. आश्चर्य वाटलं आणि विश्वेश्वर स्वतः या भक्ताच्या भेटीला गेले. भक्ताच्या भेटीला गेले. संदीपक झोपडीच्या आश्रमाच्या बाहेर बसलेला होता आणि महादेव समोर प्रकट होत आहेत. संदीपकाचे डोळे बंद आहेत. गुरु आतमध्ये झोपलेले होते, निद्रावस्थेमध्ये होते. डोळ्यासमोर प्रकाश फाकला, कोटी सूर्य चमकल्यासारखं तेज समोर आलं आणि संदीपकानं डोळे उघडले, नमस्कार केला आणि महादेवांनी विचारलं, भक्ता, अरे काय सेवा करतोस गुरुची? आजवर इतके भक्त बघितले, विद्यार्थी बघितले, शिष्य बघितले, पण तुझ्या इतकी गुरूंची सेवा केलेली मी खरोखर कुठेही बघितली नाही. तुला काय हवं ते माग. आणि असं म्हटल्यानंतर संदीपकाच्या मनामध्ये आलं, मला तर काही नकोच आहे, गुरूंसाठी काही मागावं का? आणि तो म्हणाला की हे महादेवा, माझा आपणास साष्टांग प्रणिपात आहे. खरं म्हणजे माझ्यासोबत माझे गुरु आहेत आणि त्यांची कृपा माझ्यावर असताना मला खरोखर काही नकोय. पण माझी विनंती आहे, मी माझ्या गुरुला विचारून येऊ का? मी क्षणार्धात परत येतो, माझ्या गुरूंना विचारतो. आणि तो त्या झोपडीमध्ये परत आला. आतमध्ये आला. गुरूंची निद्रेची वेळ होती आणि तो वाट बघत बसला, गुरु कधी उठतील याच्या चाहुलीनं. वेदधर्म ऋषी जागे झाले. जागे झाल्यानंतर त्यांनी विचारलं संदीपकाने, गुरुजी, बाहेर प्रत्यक्ष महादेव उपस्थित झाले, मला असं वाटतं की तुमच्या अंगावर हे जे कुष्ठ आलंय ना, ते कुष्ठ दूर व्हावं अशी मी विनंती करू का महादेवांना? आणि असं म्हटल्याबरोबर वेदधर्म संतापले. त्यांनी ताबडतोब त्याला त्या पर्णकुटीतून बाहेर जाण्याचा आदेश दिला. चालता हो म्हणाले, इथून माझी शिफारस करतोस देवाला, माझ्या डोक्यावर हात ठेवतोस, माझ्यामुळं माझ्या गुरुचं कुष्ठ, माझ्या गुरुचं धर्मसंकट दूर झालं असं म्हणतोस? काय हवंय काय तुला नेमकं? अतिशय संताप झाला वेदधर्मांचा आणि वेदधर्म ऋषी संतापले. संदीपकानं माघार घेतली. पुन्हा चरणकमलांवरती मस्तक अर्पण केलं
आणि बाहेर येऊन शंकराला सांगितलं, हे महादेवा, माझ्या गुरुजींची ही इच्छाच नाहीये. मला वाटलं होतं, पण गुरुजींना जे मला मागायचंय तेही नकोय. खरोखर मला काही नकोय. शंकरांना आश्चर्य वाटलं. विष्णूकडे गेले. काय भक्त आहे म्हणाले. अहो, कसा भक्त आहे, मी आतापर्यंत असा भक्त बघितला नाही. चला तुम्हाला दाखवतो. काशी क्षेत्री तेही उपस्थित झाले. संदीपकाने डोळे लावलेले होते. कोटी सूर्यापेक्षा आणखी द्विगुणित असं तेज त्याच्या बंद डोळ्यांना दिसलं. त्यांनी पुन्हा डोळे उघडले. अरे बापरे, आतापर्यंत एक होता म्हणाले, आता तर हा दुसराही. बापरे, साष्टांग प्रणिपात घातला. विष्णूंनी विचारलं, बाळा, किती सेवा करतोस? तुझ्या सेवेवर आम्ही प्रसन्न आहोत. तुला काय हवं ते माग. आणि तेव्हा संदीपक म्हणाला की हे परमेश्वरा, आपण मागणं मला मागायला सांगता, पण माझ्या गुरुजींची सेवा ही माझ्यावरती असलेली कृपा आहे. मला यापेक्षा खरोखर काही नको. खरं सांगा, आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण काय काय मागू? ती जर यादी स्वर्गातून टाकली तर पृथ्वीपर्यंत पोहोचेल इतकी लांब यादी असेल ती. पण ही निरीच्छ भक्ती एखादाच सेवक करू जाणे, सगळे सेवक करू शकत नाही. तेव्हा परमेश्वरानं उत्तर दिलंय की हे संदीपका, गुरूंची सेवा, ही गुरूंची सेवा करणं हे परमेश्वराच्या मस्तकावरती ऋण असतं आणि हे ऋण फेडणं हे ईश्वराचं कर्तव्य आहे. आमच्या डोक्यावर तुझ्या कर्जाचं ओझं झालंय, तुझ्या ऋणाचं ओझं झालंय. अरे, आम्हाला बाकीची कामं करू दे. उत्पत्ती, लय, स्थिती ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सावरू दे, सांभाळू दे. तुझं हे ऋण डोक्यावर असल्यामुळे आम्हाला इतर कर्मामध्ये काम करताना अडथळा येतो. तुझं ऋण फेडू दे. आणि हे ऋण फेडलंय ते संदीपक या अवताराचं पुढच्या अवतारामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णाने संदीपान ऋषींची सेवा करून, श्रीकृष्णाची ही ईश्वराची ही जी भक्ती आहे ती प्रत्यक्ष ईश्वरानं संदीपान ऋषींची सेवा केली आहे. आणि म्हणून गोपींची कामना तृप्ती करण्यासाठी नव्हे, राधेची प्रेमालाप करण्यासाठी नव्हे, तर केवळ यशोदा, वसुदेव, देवकी या सर्वांच्या प्रेमापायी, भक्तिपायी नव्हे, तर संदीपक हा सांदीपान होऊन श्रीकृष्णाचे गुरु झाले आणि ईश्वरानं हे ऋण कृष्ण जन्मामध्ये फेडले. आणि म्हणून निरीच्छ भक्त कसा होता येईल याचे दाखले दासोपंत आम्हाला इथे देत आहेत. आणि असा निरीच्छ भक्त असा असावा हे दासोपंतांनी उदाहरण दिले. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद भक्तस्य मे प्रियः. यातला अनपेक्ष या पदावरती ते बोलतात. चिंतामणी मुनी आगळे देखे मार्गी पडिले, न म्हणे कवणी आपुले, ऐसे जरी तरी तयावरी मन, नुचलती जयाचे नयन, माझी आवडी वाचून नापेक्षी दुजे, पाहिजे ऐसे ही परी, तयाची इच्छा न करी, तो केवी हात पसरी आणि का ते. काय सुंदर सांगितलं बघा ना. निरीच्छ कसं असलं पाहिजे. रस्त्यात जाताना 500ची नोट दिसली तर उचलल्याशिवाय पुढे जाऊ का हो आपण? कोरोना असला तरी सुद्धा 500ची नोट उचलू, सॅनिटायझर मारू, एकदा नव्हे 10 वेळेला मारू, ती वाळवू आणि मग खिशात घालू. दासोपंत म्हणतात, चिंतामणी हुनी आगळे देखे मार्गी पडिले. हे अर्जुना, रस्त्यामध्ये चिंतामणी जरी त्याला दिसला, त्याच्यावरती त्याची दृष्टी जरी पडली तरी त्याच्यावर त्याचं मन जाणार नाही, तो चिंतामणी उचलणार नाही. माझ्या आवडीशिवाय त्याची दुसरी कुठलीही अपेक्षा नाही. आणि म्हणून त्याला काही पाहिजे असं काहीच नाही. दुसऱ्यासमोर तो कशासाठीही हात पसरणार नाही. दिधला अर्थून नृपाळ हातीचा न म्हणे आपुला, पाहोन म्हणे पडिला हातुनी अर्थू, निरपेक्षाचे लक्षण राजा रंकू तया समान, न धरी कवणाचे मन वरी कठीण नवे. राजा रंक ज्याला समान आहे, कोणाकडूनही अपेक्षा न करणारा, निरपेक्ष लक्षण असलेला
असा हा माझा भक्त आहे. धर्म अर्थ काम मोक्षु येथेही परिनिरपेक्षु. खरं म्हणजे या चारी पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी निरपेक्ष असणं ही कमालीची आत्मबुद्धीची परिणती आहे. कारण या चारीही पुरुषार्थांच्या प्राप्तीमध्ये कुठे ना कुठेतरी विकार उत्पन्न होण्याची खूप दाट शक्यता आहे. पण दासोपंत मुद्दाम या ठिकाणी नामनिर्देश करून या पुरुषार्थांचा उल्लेख करतात आणि सांगतात, धर्म अर्थ काम आणि मोक्ष येथेही परिनिरपेक्ष. या चारही पुरुषांच्या मध्ये हा निरपेक्ष असलेला भक्त आहे. दाता सर्वथा अलक्षू बळी जैसा. जन जन का ईशाचे पदार्थ सकळ तयाचे. तेथे इच्छा करी तो साचे. म्हणजे तस्करू प्रारब्ध देही भोग मूळ. तयावरी घालुनी सकळ. निश्चितू झाला केवळ नापेक्षी काही. हे जे भोगाचं मूळ आहे, हे भोगाचं मूळ उखडून टाकणारा, मुळातच काढून टाकणारा निश्चयात्मक बुद्धीचा असा हा माझा भक्त आहे. अपेक्षा धरुनी काही करणे. का करीत असता सांडणे. हे नाही नेघे मने खोटे कर्म. कुठल्या अपेक्षेनेही कुठलंही कर्म न करणार, मनामध्ये काही कर्म करीत असताना कुठलीही अपेक्षा ठेवून खोटं कर्म तो करणार नाही, याची ग्वाही दासोपंत या ठिकाणी आपल्या भक्तासंबंधी देत आहे. शुची या पदावर ते पुढे बोलतात. वासना वासना शुद्धू तरी ऐसा. वासना शुद्धू तरी ऐसा. आता बाह्यांतरी कर्मे कैसा. अवधारी गुडाकेशा शुचू सांगेन. वासनेचा शुद्ध असलेला. शुचू म्हणजे नेमकं काय, पवित्र म्हणजे नेमकं काय, हे अर्जुना मी ते तुला आता सांगतो. आत आणि बाहेर या दोन्हींची कर्म म्हणजे कोणती, तर इंद्रियांच्या तर्फे होणारी. खरं म्हणजे बाह्य कर्म होतात ती अंतर कर्म सिद्ध झाल्यावर. हात जेव्हा काम करू लागतात, ती काही प्रत्यक्ष हातांना कामाची जी काही ऑर्डर आपण देतो, ती ऑर्डर कोण देतं, तर मन देतं, चित्त देतं, बुद्धी देते. आणि मग ही अंतर्बाह्य कर्माची उल्लेखाची ही जी दासोपंतांनी आम्हाला पवित्रता सांगितली आहे, ती कशासाठी सांगितली आहे, तर हात काम करत नाही, पाय काम करत नाही, डोळे काम प्रत्यक्ष करत नाही, कुठलंही इंद्रिय स्वतःहून काम करत नाही. ते अंतरंगामध्ये आधी कामाची सुरुवात होते. म्हणजे काम हे दोन्ही अर्थानं बरं का. काम म्हणजे कर्तव्य म्हणा, कार्य म्हणा, आणि काम म्हणजे इच्छा, वासना, दोन्ही अंगानं म्हणा. या दोन्ही अर्थांनी दासोपंत म्हणतात की अंतर्बाह्य कर्मे कैसा अवधारी गुणाकेशा शुचू कैसा. अंतर्गत आणि बाह्य या दोन्ही अंगानं हे शुचू काय आहे, पवित्रता काय आहे, मंगल काय आहे, हे मी तुला सांगतो. अर्जुना तू ऐक. नित्य नैमित्तिक कर्म करी तो स्पर्शु नेघे शरीरी. कर्तृत्व आणि अवधारी तयाचे फळ अज्ञान अन्यथा ज्ञान दोन्ही न दिसती जयाच्या मनी. शुद्ध सत्वाच्या पवित्रपणी न लगे रजतमादिक. अज्ञान आणि अन्यथा ज्ञान या दोन्हीचा उल्लेख इथे केले बरं का दासोपंतांनी. खरं म्हणजे ज्ञान, अज्ञान, विज्ञान, अन्यथा ज्ञान हे आमच्या शास्त्रांनी वेगवेगळं सांगितले. अज्ञान म्हणजे अविद्या, ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान, पदार्थाचं ज्ञान. ज्याला अध्यात्म ज्ञान आपण म्हणतो ते खरं म्हणजे विज्ञान आहे. आणि अन्यथा ज्ञान म्हणजे इतर ज्ञान. या दोन्ही अज्ञान आणि अन्यथा ज्ञान हे दोन्हीही ज्याच्या मनात नाही म्हणजे काय, तर ज्ञान आणि विज्ञान आहे. ज्ञान आणि विज्ञान ज्याच्या मनाचा ठाव घेतं, पण अज्ञान आणि अन्यथा ज्ञान हे दोन्ही ज्ञान मात्र त्याच्या मनात नाही. शुद्ध सत्वाच्या पवित्रपणी न लगे रजतमादिक. आणि शुद्ध सत्व ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी
हे अज्ञान असू शकत नाही, अविद्या असू शकत नाही, अन्यथा ज्ञान असू शकत नाही. मग तिथं काय असतंय? किंवा अन्यथा ज्ञान आणि अज्ञान म्हणजे नेमकं काय? तर रज आणि तमाच्या दोषांनी लिप्त असलेलं असं जे ज्ञान ते अज्ञान आणि अन्यथा ज्ञान. पण सत्वशुद्ध जे ज्ञान ते अध्यात्म ज्ञान, त्याला ज्ञान विज्ञान असंही ज्ञानेश्वरांनी म्हटले. नाठवी कवणाचे वाख चांग. मनामध्ये काय येते त्या अशा भक्ताच्या? काय त्याचं मन कसं आहे? या मनाचं जे पारदर्शकपणे प्रतिबिंब किंवा चित्र दासोपंतांनी आमच्या समोर ठेवलंय ना, हे चित्र फार सुंदर आहे. असा भक्त काय काय करतो, त्याची लक्षणं काय हे सांगत असताना त्याच्या अंतरंगाचं बाह्य चित्र दासोपंतांनी आम्हाला कॅनव्हासवरती उमटवून दाखवलंय. ते सांगतात की त्याच्या मनामध्ये असं आहे, त्याच्या मनामध्ये तसं आहे. नाठवी कव्हणाचे वाख चांग. कुणाच्याही बद्दलची वाईट गोष्ट त्याला आठवत नाही, तो आठवत नाही, त्याच्या मनात येत नाही. चांगलीही गोष्ट येत नाही. पवित्र देखे सकळ जग. सगळ्या जगाकडे शुद्ध सात्विक भावनेनं जो बघतो त्याच्या दृष्टीमध्येच पवित्रता आहे. न उठती जीवी वेग काम क्रोधाचे. आणि जीवाच्या इंद्रियांच्या ठिकाणी काम क्रोधाचे वेग ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत, ऐसा अंतरी झाला निर्मळ. न धरी प्रकृतीचा मळ आता बाहेरी. देहो स्थूळ तेथे कैसा. हे अंतरामधलं सांगितलं त्यांनी. अंतरंगामध्ये तो असा शुद्ध झालेला आहे. काम क्रोधाचे वेग आवेग त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाहीत. दुसऱ्यांच्या बद्दल वाईट आणि चांगलं कुठल्याही प्रकारची भावना त्याच्याकडे नाही. सकळ जगाला पवित्र तो जो मानतो आणि सगळ्या जगाकडे अतिशय शुद्ध भावनेनं, सत्वशुद्ध भावनेनं जो बघतो, असा माझा हा भक्त आहे. असा आतून अगोदर शुद्ध झालेला आहे आणि हा सूक्ष्म देह झाला. आता स्थूळ देहाबद्दल दासोपंत पुढे बोलतात. स्थूळ देह तेथे कैचा ते मी तुला आता सांगतो. शौच स्नान संपन्नो. शौच स्नान संपन्न कर्मठू पवित्रू ब्राह्मणू विकर्म अकर्म सांडूनु वर्ते कर्मी. आता ब्राह्मण हा जो शब्द इथे वापरलाय तो जात या अर्थानं अजिबात नाही. कृपा करून असे अर्थ आपणच चुकीचे लावलेत आणि ही आज वेळ आलेली. ते काय म्हणतात? शौच स्नान संपन्नू कर्मठू पवित्रू ब्राह्मणू विकर्म अकर्म सांडूनु वर्ते कर्मी. हा माझा भक्त अंतरंगामधून पवित्र शुद्ध मंगल असा झालेला आहे, सत्वशुद्ध झालाय आणि नित्य शौच स्नान संपन्नू नित्य संध्याधिक सगळी जी नित्य कर्म आहेत तो करतोय. कर्मठू म्हणजे कर्मठ या अर्थानं की शास्त्रानं जे सांगितलं ती सारी कर्म करणारा पवित्र असा ब्राह्मण धर्म ब्रह्मधर्म जो त्याचं आचरण करतो असा तो ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे शेंडी जानवं असं चित्र जे आपल्या समोर डोळ्यासमोर येतं ते केवळ अवडंबर केल्यानं किंवा तशा प्रकारचं मनामध्ये आमच्या मनाचं अधिष्ठान, मनाची मनोभूमिका आमची तयार केल्यामुळे आज तसं चित्र समोर येतं. पण ब्राह्मण म्हणजे शुचिरभूत, दक्ष, पवित्र, कर्मठ आणि अशा प्रकारची कर्म करणारा, ज्ञान देणारा, विकर्म आणि अकर्म सोडून देणारा, सांडणारा असा हा तो ब्राह्मण. आता पुन्हा ते सांगतात कसं नसावं, कसा नाही. रात्री अंधारी करावे, कवणा देखो नेदावे, ऐसे कुश्चिळ कर्म स्वभावे न करी जो की. हा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण ब्रह्म जाणणारा हा जो माझा भक्त आहे, तो भक्त अंधारामध्ये काही असं कुश्चिळ कर्म, वाईट कर्म, कुकर्म करत नाही की जे लोकांना दिसत नाही पण हा रात्री करतोय. त्याच्या स्वभावातच ते नाहीये. अशास्त्र विहित करणे. काही लोक असतात मनामध्ये कपट असतं पण समोर खूप कौतुक करतात आणि कपट मनामध्ये धरून द्वेषपूर्ण पद्धतीनं कुणाचा तरी काटा काढणे, ज्याला कुकर्म असं म्हणूया,
ही त्यांची स्वभावतः उपजत धर्म असतो, ते लोक ते करत असतात. आणि असा माणूस हा ब्रह्म जाणणारा नाहीये, तो ब्राह्मणच नाहीये असे दासोपंत या ठिकाणी मुद्दाम सांगतात. अशास्त्र विहित करणे ते पाप मानुनी जेणे, माझी या भक्ती कारणे दिधले सांडुनी. वेद वाक्याच्या बाहेर जाणारा, शास्त्रांनी सांगितलेलंच फक्त करणारा असा आहे, वेदवाक्याच्या बाहेर न जाणारा आहे. आणि वेदवाक्याच्या बाहेर किंवा शास्त्रानं जे निषिद्ध कर्म म्हणून सांगितले ते कर्म पाप आहे असं मानणारा आणि म्हणून हे जे पापकर्म आहे तो सांडणारा, माझ्या भक्ती वाचून दुसरं काहीही न करणारा, माझी या भक्ता साच जाण कर्मविहित हेची स्नान, जेणे विभागले आश्रम वर्ण न मोडती जे. खरं म्हणजे आश्रम आणि वर्ण यांचा अर्थ निराळा आहे, जात या अर्थी इथे अजिबात नाही. आणि असा माझा भक्त आहे की जो आपला वर्णाश्रम धर्म अतिशय नेमाने पाळणारा आहे. बाह्यांतरी शौच संपन्नो कर्मशील ब्राह्मणो, दृष्टी सूर्यासमानो पवित्रू दिसे. ज्या पद्धतीनं सूर्याची दृष्टी ही अतिशय मंगल पवित्र आहे, सर्व समान आहे, सर्वांच्या ठाई सारखीच आहे. सूर्याचा प्रकाश हा सर्वांच्यावरती सारखा समसमान पडतो. सूर्यप्रकाश असा विचार करत नाही की ही वस्तू वाईट आहे, हा व्यक्ती चांगला आहे, हा वाईट आहे, याच्यावरती पडावं की न पडावं, याला अंधारात ठेवावं, याच्यावर प्रकाश पाडू नये, असा विचार सूर्य करत नाही. त्या पद्धतीनं सूर्याची उपमा त्यांनी उत्तम अशा भक्ताला दिली. तसा माझा भक्त आहे, कर्मशील आहे, ब्राह्मण आहे, ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण आहे. आणि असा अंतर्बाह्य शुचिरभूत असलेला, शौच संपन्न असलेला असा हा माझा भक्त अतिशय पवित्र आणि सूर्यासमान आहे. या ठिकाणी आपण थांबूया. उद्या याच ठिकाणी याच वेळी दासोपंत स्वामींच्या भक्तियोगासाठी भेटूया. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आनंद स्वामी महाराज की जय. गो